सुस्वागतम सुस्वागतम। आज 3 जानेवारी या तिन्ही योजनेनिमित्त आपण बालसभा आयोजित करणार आहोत। या बालसभेचे सर्व नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे। माझा वर्गमित्र प्रताप आणि याने आजच्या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्याला वर्गाच्या वतीने विनंती करते। शाळेचे मुख्याध्यापक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते। अध्यक्षांनी व मुख्याध्यापकांनी महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते। फोटो नहीं तो रेकॉर्डिंग मध्ये आवाज येते। फोटो काढणं हे क्लिक केल्याने फोटो निघतो। हाँ सर तिकडे बस गॅप येतो। तर आता आपण या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम घेणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप मुंडे याचा सत्कार उमेश मुंडे करेल। दे मोबाईल। प्रमुख पाहुणे श्री वैष्णव सर यांचा सत्कार भागवत करेल। कुमार भागवत म्हण ना कुमार। शिवाय सर यांचा सत्कार कार्तिक करेल। श्रीमती शिंदे मॅडम यांचा सत्कार गायत्री करेल। स्वागत म्हण अगं स्वागत म्हणायला हवं। आता मीच राहिली। श्रीमती आसू मॅडम यांचा सत्कार सारिका करेल। इधर माझं मोबाईल इकडे उत्कर्ष आरती आणि सारिका स्वागत गीत घेणार आहे। येते तुम्हाला
ही सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. आरती शिंदे आई माझी मायेची सागर हे गीत सादर करणार आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. मायेचा सागर जीवना आधार. मायेचा सागर जीवना आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. रखरखत्या रानात तळपत्या उन्हात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना सोडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. नभेची चांदणी तू चंदनाची कोर. शीतल तुझी छाया मला हवे जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग आई तुलाच मी मागन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. मायेचा सागर जीवनाधार. मायेचा सागर जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. जीवनाधार. भागवत भरणे इयत्ता 6वीचा विद्यार्थी तो आपले विचार मांडेल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र प्रताप मुंडे. प्रमुख पाहुणे व शिक्षक वृंद मी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. एवढे बोलून मी माझे तो शब्द मयूर शिकारे हा आपले 2 शब्द मांडेल. अध्यक्ष श्री प्रताप मुंडे यांचा हे आपले 2 शब्द मांडले. मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार घेण्यासमोर या 2 विद्यार्थ्यांच्या कार्याची व विचारांची माहिती मिळाली. कमी विचारांनी म्हटल्याप्रमाणे येणाऱ्याने जावे घेणारे जावे घेता घेता एक दिवशी हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यागेने व सेवेने प्रेरित होऊन आपण शिक्षणाची गंगा बरोबरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपली परिसरातील विद्यार्थी शाळा बाहेर राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडे त्यांना खरे अभिवादन करेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद.
तुला राहिले का? आकाशाला शोभा चांदण्याची, आकाशाला शोभा चांदण्यांची, वेलीला शोभा फुलांची, तर कार्यक्रमाला शोभा प्रमुख पाहुण्यांची, कार्यक्रमाला शोभा प्रमुख पाहुण्यांची. सावित्रीबाई फुले यांनी मुलीची पहिली शाळा सुरू केली. जर महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुलेला शाळा सुरू करण्यास परवानगी दिली नसती तर आज मुलीला हा दिवस पाहायला नसता भेटला. सावित्रीबाई फुले शाळेत मुलीला शिकवायला जात असताना त्यांच्यावर खूप अत्याचार व्हायचे. कुणीही त्यांना दगड, शेणाचे गोळे फेकून हाणायचं. तर सावित्रीबाई फुले यांनी म्हणून म्हणल्या, झेलले तिने शेणाची गोळे, झेलली तिने शेणाची गोळे, झेलली तिने लोकांची शिव्या, झेलले तिने लोकांच्या शिव्या. मग श्री लिहू लागली कागदावरती ओव्या, मग श्री लिहू लागली कागदावरती ओव्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. आज आमच्या या वर्गाच्या बालसभेला मुख्याध्यापक